कुठे दूर तारा, कुठे हा किनारा, सारेच भासे नव्या सारखे. जिथे रात राणी आता दरवळेल, नवा डाव दोघे मांडू तिथे. तुझा हात हाती असो जन्म साथी, नकोया सुखाला तारसे. तुझी साथ असता माझ्या आकाशी, कशी चांदण्याची आरास आहे. अजूनही वाटते मला की, अजूनही चांदण्यात आहे, अजूनही चांदण्यात आहे. वाव, किती छान सजवलंय मंदिर ना. आणि मूर्ती सुपर्ब आहे. सॉरी. साऱ्या गावाला सूचना पोचली आहे ना. अनयना महापूजेनंतर मिळणाऱ्या इच्छापूर्तीच्या मानाबद्दल अजिबात कळायला नको. अम्मा चिंतिसू ಮಾಡಬಾರದು. सगळी व्यवस्था झाली. कोणी गडबड केली ना तर त्याला चांगला धडा शिकवला जाईल अशी धमकीच दिली की हो. लक्ष असू द्या. हा बाळदू. मी काय म्हणते लखवंत, समजा अनयला कुणी जाऊन सांगितलंच की गाव आता त्याची एक इच्छा पूर्ण करेल, तर अनय हमखास मुंबईला जाईल आणि मग हे सगळं प्रकरण आपोआप लांबणीवर पडेल. बरोबर आहे तुमचं बोलणं बहिणी, पण त्यानंतर या जी काही शिक्षा देतील ती कोण सहन करणार? अहो तुम्हीच आहात की लखवंत सर. तुम्ही जर त्यांना सांगितलं ना तर नाही रागवणार त्या. तुमच्यावर त्यांचं इतकं. तुम्ही खूप हुशार आहात माहिती आहे मला, पण तुमची ही हुशारी माझ्याकडे नाही चालायची. त्यामुळे बंदूक चालवण्यासाठी दुसरा कुठला तरी खांदा शोधा.
काय हे बघ बाळा, माझं एक काम करशील, फार महत्वाचं काम आहे बरं का. हे बघ, हा नाही दादा आहे ना, हा जो पूजेला बसलाय त्याला जाऊन सांगायचं की ही पूजा करून झाल्यानंतर सगळ्यांतर्फे तुझी एक इच्छा पूर्ण केली जाणार. सांगशील? डॅडी साहेब, भाऊसाहेबांनी सांगितलंय कोणालाच नाही सांगायचं. अगं अगं आऊसाहेब गंमत करत होता वेडा. आणि माझं नाही ऐकणार का तू? ऐकणार ना माझं? हे बघ, जाऊन सांग, पण हो, माझं नाव कोणाला सांगायचं नाही. सांगशील ना? हे बघ, हे जर काम केलंस तर मी तुला एक मोठालं चॉकलेट दे. मोठालं चॉकलेट? डॅडी साहेब, मला पण चॉकलेट हवे. मी जाऊन सांगतो. नाही, हे बघा चंद्रसेन राजे, चंद्रसेन चांद्या ये. बापरे, कौशल्याने ह्याला पकडलं तर याला फुकटची शिक्षा व्हायची. नाही दादा, तुला ना मला एक गोष्ट सांगायची आहे जी तुला कोणीच सांगितली नाही. चंद्रसेन, तू इथे काय करतोयस बाळा? चंद्या, चंद्रसेन राजे, तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला किती वेळा सांगितलं पळापळी करून त्रास द्यायचा नाही म्हणून? बेडा कुठला? चला चला. अनय, खूप देखणा दिसतोयस. कोणाची नजर नको लागायला. आई डॉक्टर मालक, चला की हातून घ्या पडदेशी. उत्तर पूजेची तयारी करायची आहे. जा. चला चला. आजी, काय ग? एक गोष्ट आहे, ती खरी आहे का सांग ना. कसली ग? हीच की जी व्यक्ती या पूजेला बसते ना, त्या व्यक्तीची कुठली तरी एक इच्छा पूर्ण होते. खरंच पूर्ण होते इच्छा? लकी मॅन. माग माग इच्छा, मज्जा आहे बाबा. अनय, तुम्ही ही थोडी घाई करा. लवकर आवरून घ्या, म्हणजे आपल्याला दरवाजाला भैरव कवच बांधून येता येईल. नाही बाबा, ती गोष्ट तर मी करणारच आहे, पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. कुठला? आपल्या गावातली ही पूजा खूप महत्वाची आहे. त्या पूजेचा मान ज्या माणसाकडे असतो तो माणूस सुद्धा खूप महत्वाचा आहे. मग आपल्या गावातर्फे सरनोबत कुटुंबाकडून त्या माणसाची एक इच्छा पूर्ण केली जाते. हे खरं आहे? अनय राजे, तुम्ही आधी हे बाबा, हे खरं आहे की नाही? खरी आहे. मग हे सगळं तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलं, अंधारात ठेवलं मला? काकासाहेब, माझ्याशी असं कसं वागलात तुम्ही? तुम्हाला तर असले लपवा छपवीचे खेळ आवडत नाहीत ना? एखाद्याशी वैर असेल तर तोंडावर दाखवता तुम्ही, सडेतोड. मग आज असं का झालं? बाबा, तुम्ही एखाद्याचा न्याय्य हक्क त्याला मिळावा म्हणून सतत धडपडत असताना मग माझा हक्क मला नको? आई, तू सुद्धा आयुष्यभर माझी स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून झटणारी तू आज माझ्या हक्काची इच्छा मला मिळू नये म्हणून गप्प राहिलीस का? आऊसाहेब, तुम्ही मला आयुष्यभर शिकवलत ना, आपण जहागीरदार आहोत. नेहमी सिंहासारखं रुबाबात जगायचं. एखाद्या जहागीरदाराला स्वतःची कर्तव्य सोडून झटकून पळून जाणं कसं शोभत नाही हे काल रात्रीच सांगितलं ना मला तुम्ही. मग तुमच्यासारखं असं गप्प राहणं शोभतं का जहागीरदारांना? अनय राजे, आपण आपल्या हद्दीत राहिलात तर बरं होईल.
कुणी काहीही बोलणार नाही. अनयराजे बोलताय ते बरोबरच आहे की हो. आम्ही तुमची इच्छा पूर्ण करणार अनयराजे. जहागीरदारांना शोभेल या इतमामाने आम्ही तुमची इच्छा स्वतःहून पूर्ण करणार बघा. पण सरनोबत खानदानाच्या सध्याच्या जहागीरदारांच्या पत्नी या हक्काने आम्ही तुमच्या इच्छेमध्ये एक अट घालतोय. अनयराजे, तुमची इच्छा पूर्ण करणार आहोतच आम्ही, पण शिपुरापुरात राहूनच करावी लागेल बघा. त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला जर शिपुरापूर सोडून कुठे जावं लागणार असेल तर ती इच्छा मान्य होणार नाही. मला मुंबईला जायचंय. आऊसाहेब, तुम्ही मला फसवताय. अनय, कुणाशी बोलताय याचं भान ठेवा. आऊसाहेबांशी बोलताय तुम्ही. मागा, इच्छा मागा की हो अनयराजे. काय हवं ते मागा. नको, मला काहीही नको. आऊसाहेबांचा मान ठेवून मी माझी इच्छा आज मागे घेतो. तुम्हाला सगळ्यांना मी नकोय ना मुंबईला जायला? ठीक आहे, मी नाही जाणार मुंबईला. पण जोपर्यंत तुम्ही मला मुंबईला जाऊ देत नाही तोपर्यंत मी अन्न किंवा पाणी अजिबात ग्रहण करणार नाही. शपथ आहे मला. जाऊ दे की हो त्यांना. एकांतात राहिले म्हणजे डोकं ठिकाणावर येईल बघा त्यांचं. लहान आहेत ते अजून. पोटात खड्डा पडला म्हणजे जेवण आठवेल त्यांना. सुनबाई, तुम्ही एक काम करा. त्यांच्या आवडीचा एक पदार्थ बनवा. तुमच्या हातचं जेवण त्यांना खूप आवडतं. जा. रमेश, गावात जाऊन त्या व्यक्तीचा शोध घ्या जिच्यामुळे अनयपर्यंत ही बातमी पोचली. त्या व्यक्तीला व्हायलाच पाहिजे की हो शासन. तरी बरं रेवाला मी बाहेर काढलं ते, नाही तर समध्या गावात बोभाटा झाला असता. आणि त्या जहागीरदारानं तर काय केलं असतं ना, काय त्याचा नियमच नाही. मला कुठे माहिती होतं त्या जहागीरदारांनी असा फतवा काढलाय ते. आणि एवढं काय घाबरायचंय? आजी, आपण 2012 सालात राहतोय. जहागीरदारी गेली, आता लोकशाही आलीये. काय करणार आहेत ते असं? तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण बाळा, इथं गावात त्यांचंच राज्य आहे. सरनोबतांना खूप मानतात इथं. सरनोबतांचा शब्द अखेरचा शब्द असतो. गावकऱ्यांना त्यांच्याशी आदबीनं वागावं लागतं, नाहीतर गावात जिणं मुश्किल करून टाकतात. हो, मग ठीक आहे, मान्य आहे मला. पण त्यांना कुठे माहितीये की मीच ती मुलगी आहे जिने रहस्य उलगडलंय? हो, कशाला घाबरायचंय? आणि ते प्रोजेक्ट कंप्लीट करायला मी वाड्यावर जाणार आहे. अगं येडी का खोळी आहे तू? हा, अगं त्यांना जरा जरी संशय आला ना की ती तूच आहेस तर समजा गाव डोक्यावर घेतील ते. हे सारं कोणामुळे घडलं ह्याचा काही पत्ता लागला नाही ना अजून. नाही, पण आपली माणसं पाठवलेत गावात, कळेल लवकरच. नाही, पण ज्या कोणी हे प्रकरण उघडकीस आणलं ना तो उत्तम आहे. आपलं काम किती हलकं केलं बघा ना त्यांनी. आपण खांदे शोधत राहिलो आणि हा बंदुकीनं शिकार करून मोकळा झाला. बरं, तुम्हाला असं वाटतंय ना की त्यांना राग आलाय माझा? मग मी एक काम करते ना, मी स्वतः जाते वाड्यावर आणि माफी मागते सगळ्यांची. ठीक आहे? अशा अर्थाने माझी दोन्ही कामं होऊन जातील. बाबा, चला आपण जाऊया. अरे देवा, काय येडी पोर आहे ही. हा, आणि काय र तू बी चालला तिच्या मागोमाग? अगं पण प्रॉब्लेम काय आहे? पुरे कोणी बी कुठं बी जाणार नाही.
आणि रेवाबद्दल कोणाला बी माहित नाहीये. मग आपण हे प्रकरण न वाढवणं शहाणपणाच आहे. तसं बी रेवा संध्याकाळच्याला जातीच आहे. मला तुम्ही काही खायचा आग्रह करू नका. मला नाही लागले भूक. हे बघ, सगळं तुझ्या मनासारखं होईल. हवं तर मी आऊसाहेबांशी बोलेन. हा, पण आता जेव ना तू, प्लीज जेव ना. मला नाहीये भूक. तू जर का जेवला नाहीस ना तर मी सुद्धा जेवणार नाही, सांगून ठेवते मी तुला. आई, आई आता काय करतेस तू? ऐक ना, रडतेस कशाला तू? मी एका योग्य गोष्टीसाठी परवानगी मागायला जातोय ना, आणि परवानगी कसली? हक्कच आहे तो माझा, आणि तो हक्क मिळवण्यासाठी मी हे पाऊल उचललंय की नाही? हे बघ, हे बघ, ऐक, हेच स्वप्न जगत आलोय ना मी लहानपणापासून. हा, आणि जर आता मला हे स्वप्न जगायची संधी मिळतेय, आणि मी माझ्या मेहनतीने जर माझ्या या पंखात बळ एकवटलंय, आणि जर आता मला उंच भरारी घ्यायची असेल तर आई माझं काय चुकतंय सांग ना मला. काहीही चुकत नाहीये. बाबा, हो, तुझं काहीही चुकत नाहीये. अरे इतकं शिक्षण घेतलंयस, इतकी मोठी मोठी स्वप्न पाहिलीस, ती सगळी स्वप्न आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे. पण अनय, माणसांचं पक्ष्यांसारखं नसतं ना रे. चोचीतून पिलांना चारा भरवणारे पक्षी, तीच पिलं मोठी झाली, दूरवर उडायला लागली की त्रयस्थपणे आपल्या मार्गाला लागतात. आणि माणसं भावनेच्या धाग्याने बांधलेली असतात. तो एक गुंता असतो. माझं म्हणणं असं आहे की हा गुंता अलगद सोडवून कुठल्याही धाग्याला धक्का न लावता आपल्याला आपला पाय काढून घ्यायला हवा. आऊसाहेब कडक शिस्तीचे आहेत, पण हेकेखोर नाहीयेत. तू जर आपलं म्हणणं त्यांना पटवून दिलंस, त्यांना काय म्हणायचं हे जाणून घेतलंस, तर कदाचित हा सगळा गुंता सहज सुटेल. पण पुढच्या वेळेला येशील ना, तेव्हा मात्र एक दिवसात जायचं नाही बघ. प्रॉमिस लक्षात आहे ना? प्रॉमिस? आजी प्रॉमिस नाही, प्रॉमिस आहे लक्षात. तेच ग सोना गा माझं ते. येते. हो. ओके, निघूया. हो. मी हिच्याबरोबर तालुक्यापर्यंत जाऊन येतो. काही वस्तू आणायची आहेत ना. चला. चल. अच्छा, बाय. काका, गाडी थांबवा. काय झालं रेवा? बाबा, मला सरनोबतांना भेटायलाच हवं. मला त्यांची माफी मागायची, आणि तो वाडा सुद्धा आतून बघायचा आहे. तू सुधारणार नाहीस? ड्रायव्हर, गाडी वळवा.